नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी भर दिवसा एका युवतीचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून दोन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येत या युवतीला जबरदस्तीने उचलून नेल्याची घटना समोर आली आहे। या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। प्राप्त माहितीनुसार ही घटना नांदेड रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर दुपारच्या सुमारास घडली। व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण एका युवतीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। युवतीने विरोध केला असता आरोपींनी तिला बळजबरीने उचलले। स्थानिकांनी हा प्रकार पाहिला मात्र कोणीही पुढे येऊन थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। काही क्षणातच पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला। पोलिसांना येताना पाहून आरोपीने रस्त्यावर त्या मुलीला फेकून पळ काढला। सुदैवाने युवतीला गंभीर दुखापत झाली नाही। नांदेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला। पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस अधीक्षकांनी सांगितले की आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला। अनेकांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी स्थानिकांना तमाशबीन बनण्याऐवजी हस्तक्षेप का केला नाही असा सवाल देखील उपस्थित केला आहे। या घटनेने शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल खास सादरीकरण। या धक्कादायक घटनेचा थरारक व्हिडिओ आणि त्यावरील सविस्तर वृत्तांत तुम्ही फक्त एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलवर पाहू शकता। आमचे विशेष प्रतिनिधी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पोलीस कारवाई, स्थानिकांची प्रतिक्रिया आणि या घटनेचा सामाजिक परिणामांवर प्रकाश टाकणारी ही विशेष मालिका प्रसारित केली जाईल। एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलने या प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे। सत्य आणि निष्पक्ष बातमीद्वारे प्रेक्षकांना संपूर्ण माहिती पुरवली जाईल। जर तुमच्याकडे या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती असेल तर नांदेड पोलिसांशी संपर्क साधा किंवा एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। या बातमीवरती आपले काय मत आहे ते आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा।